चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूच्या नेमका एक आठवडा आधी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर केवळ 7 दिवसांतच इंग्रजांना आझाद यांचा ठावठिकाणा कसा लागला हा फक्त योगायोग होता की यामागे एखादा कट होता. चंद्रशेखर आझाद त्यांच्या नावाप्रमाणेच स्वतंत्र असलेले स्वातंत्र्य सैनिक होते. प्रयागराजचे अल्फ्रेड पार्क अजूनही एका मोठ्या विश्वासघाताची साक्ष देते. 27 फेब्रुवारी 1931 रोजी अवघ्या 24व्या वर्षी चंद्रशेखर आझाद यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले. पण हा मृत्यू अपघात होता का एखादी जाणीवपूर्वक आखण्यात आलेली योजना? सीआयडीच्या एका गोपनीय पत्रानुसार अलाहाबादमधील एक रहस्यमयी व्यक्ती आझाद यांच्याबद्दलची सगळी माहिती ब्रिटिशांना पुरवत होती. 20 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांच्या मृत्यूच्या फक्त 7 दिवस आधी चंद्रशेखर आझाद जवाहरलाल नेहरूंना भेटण्यासाठी आनंद भवनला गेले होते. मात्र ती भेट अयशस्वी ठरली. नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात आझाद यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या कारवायांचे वर्णन धोकादायक असे केले होते. यानंतर 7 दिवसांनी अल्फ्रेड पार्कमध्ये आझाद आणि त्यांचे सहकारी सुखदेव पुढील योजनांवर चर्चा करत असताना अचानक ब्रिटिश अधिकारी नॉट बावर यांनी 40 सशस्त्र सैनिकांसह या पार्कला वेढा घातला. आझाद यांच्या आदेशानुसार सुखदेव तेथून निसटले. सुमारे 40 मिनिटे प्रचंड गोळीबार सुरू राहिला. 6 राऊंडमध्ये 5 ब्रिटिश पोलीस मारले गेले. मात्र याच वेळी इंग्रजांच्या हाती जिवंत सापडण्याऐवजी आझाद यांनी सदैव मुक्त राहण्याची प्रतिज्ञा पूर्ण करत स्वतःला शेवटची गोळी मारली. आझाद राहण्याची शपथ अखेरच्या श्वासापर्यंत पाळत ते शेवटपर्यंत आझादच राहिले. याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत, पण काही आरोप करण्यात आले आहेत. चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी थेट दावा केला होता की या कटात नेहरूंची भूमिका होती. तसेच ब्रिटिश अधिकारी बावर यांनी मान्य केले होते की आझाद विलक्षण धाडसी होते. 10 मार्च 1947 रोजी सीआयडीचे एक गोपनीय पत्र समोर आले, ज्यामध्ये 3 ब्रिटिश हेरांचा उल्लेख होता, ज्यात एक अलाहाबादचा आणि 2 सहारणपूरचा होता असे नमूद होते. पण त्यांची नावे आजही गूढच आहेत. आजही आझाद यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्न सीआयडीच्या फाईल्समध्ये बंदिस्त आहेत. ही फाईल लखनौमध्ये असल्याचे सांगितले जाते. माध्यमांच्या अहवालानुसार त्यात धक्कादायक माहिती दडलेली आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर एका टप्प्यावर भारत सरकार ही फाईल नष्ट करू इच्छित होती. पण का? नेहरूंसोबतची भेट, अल्फ्रेड पार्कमधील चकमक आणि ती गोपनीय पत्रे या सगळ्या घटनांना एकत्र जोडले तर चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू हे आजही एक न उलगडलेले रहस्य आहे.